8 दिवसांपूर्वी मी एक व्लॉग केला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही कांदे लावतो वगैरे. पण मला वाटलं की नाही येणार काही कांदे, पण आले. त्यामुळे आम्ही आज पाणीसुद्धा घातलं. आणि 2 दिवसापूर्वी पण डुकरं आलेली आणि त्यांनी वाट लावून टाकलं बघा तुम्ही. आणि काहींचा अजून भुईमुगसुद्धा आला नाही. एवढं कष्ट करून काहीच फायदा नाही असं वाटायला लागलं आहे शेतकऱ्यांना. आता रानात आलो तर म्हटलं तांदळाची भाजीसुद्धा घेऊन जावी. आमच्या शेजारच्या रानात होती त्यामुळे आम्ही आणली. थोडीच तशी होती, कुठं आली पण नव्हती. आणि मम्मी तर कांदा वगैरे चिरत होती. देवाला अगरबत्ती वगैरे लावली मम्मीने. आणि आज संकष्टी पण आहे ना, त्यामुळे. आणि तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. कांदा चिरत होती कारण आज आम्ही पावटे भात करणार आहोत त्यामुळे. आणि मिरच्या चिरल्या कारण चांगलीच टेस्ट लागते ना, त्यामुळे. टमॅटो वगैरे चिरलं, तेल टाकलं, त्यात सगळं कांदा वगैरे चिरलेला टाकला. तो चांगला फ्राय वगैरे करायचा. आणि परवा दिवशी मम्मीने केला होता तसा भात, पण मी नव्हती ना खायला कारण आमची पार्टी होते ना, त्यामुळे मला काय खायला भेटला नाही. त्यामुळे म्हटलं मम्मीला आज करच. तर मम्मीने केला. मला काय येत नाही करायला, तर म्हटलं की जाऊन तरी बघूया, परत कधीतरी करता आला तर करेन. टोमॅटो लेट टाकला कारण तो लगेच शिजतो ना, त्यामुळे. आता हे सगळं फ्राय करायचं मस्तपैकी. ते आता करते मम्मी. आणि इथं लसूण आणि पावटा वगैरे टाकला. आणि गरम मसाला, शेंगदाणे, धनिया पावडर वगैरे मम्मीने टाकली. पावटे भातासाठी काही स्पेशल मसाला वगैरे नाही करत आम्ही. आणि आम्ही फ्राय करत होतो ना तेव्हाच खूप छान वास येत होता. आणि इंद्रायणीचे तांदूळ आहेत, त्याने भात ना चिकट वगैरे छान होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय.